त्यांचं कार्य नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील. त्यांचे विचार हे सतत मार्गदर्शक राहतील. जयम वाघमारे यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो. जयम वाघमारे यांच्या कुटुंबियास हे दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांना शक्ती प्रदान करो. मी माझ्या वतीनं, लातूरच्या वतीनं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या वतीनं, देशमुख कुटुंबियाच्या वतीनं मी आदरणीय वाघमारे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. यानंतर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शोक भावना व्यक्त कराव्यात. बसा ना तिथं, बसा तिथं, बसा ना. आज मित्रांनो, बसा इथे आपल्याला आज कैलासवासी बसा तिथं. जयम वाघमारे सर मनाची पाळी आलेली आहे. कालच ही बातमी आपल्याला कळाली. काही दिवसापासून ते दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. प्रकृती सारखी कमी अधिक होत होती. माझे आणि वाघमारे सरांचे कौटुंबिक संबंध होते, माझ्या परिवाराचे. आदरणीय पवार साहेबांनी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेस त्यांना कुलगुरू म्हणून काम करायची संधी दिली. अतिशय उत्तम त्या ठिकाणी विद्यापीठ उभा केलं आणि ते आपल्याकडे सपोर्ट केलं. या सर, या. त्यांची ओळख काय म्हणून सांगावं आपण? एक उत्तम प्राचार्य, एक उत्तम कुलगुरू, एक उत्तम साहित्यिक, उत्तम खासदार आणि उत्तम अशा प्रकारचं नगराध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. मला काही कळत नसलं की अनेक वेळेस आम्ही बबनराव मकरंजी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर एवढ्या गोष्टी तिथे भेटायच्या आम्हाला. अनेक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं. पुरस्काराने सन्मानित झालं वाघमारे साहेब. मला आठवत आहे आजचा दिवस. मागे एक वेळेस मी आणि संजय बनसोडे साहेब, मी त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष होतो. आम्ही दोघांनी त्यांना न विचारता पवार साहेबांना एक पत्र दिलं होतं की जयम वाघमारे साहेबांना राज्यपालपदी नियुक्ती करावी. आणि मग चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की एक प्रामाणिक माणूस, त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा होत्या, नीतिमत्ता होती, मूल्य होतं. आणि बोलत असताना त्यावेळेस लोकसभेची निवडणुका होत्या. स्वर्गीय मुंडे साहेबांनी त्यावेळेस, आम्ही देखील साक्षीला होतो, वाघमारे साहेबांना सांगितले की आमच्या पक्षातून तुम्ही उभा राहा आणि समजा त्याच्यात जर काही बरं वाईट झालं तर आम्ही तुम्हाला राज्यपाल पद किंवा अनेक पद देऊ. आणि त्यांनी अतिशय नम्रतापूर्वक त्यांना नकार दिला. ही गोष्ट आम्ही पवार साहेबांना सांगितल्यावर, म्हणजे पवार साहेबांच्या मागे
पवारसाहेबांना मानणारा राज्यामध्ये किती वर्ग मोठा आहे हे पवारसाहेबांना माहितीच होतं. परंतु त्याच्यानंतर त्यांना लोकसभेवर नेमणुकीचं काम केलं. मला आठवतं लोकसभेमध्ये देखील शेतकऱ्याचे खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न मांडले. जे इजेच्या माध्यमातून आपण काम करतो ते तशा प्रकारचं काम शेतीवर देखील आपण करावं अशा प्रकारच्या सूचना आणि त्यावेळेस प्रोसिडिंग झाले. अशा प्रकारच्या नेत्याला आज आपण मुकलेला आहोत. माझा तर खूप मोठा आधार होता. राजकारणामध्ये सतत आम्हाला मार्गदर्शन करायचे, निर्णय घेण्याच्या संदर्भात कधी चुकलं तर हसायचे, काही बोलायचे नाही. सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते म्हणून आम्ही वाघमारे साहेबांकडे बघितले आणि राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातली खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, भरून निघणार नाही. पण आजच्या दिवसाच्या निमित्तानं आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना ही राहिलेलं काम आपण सगळेजण मिळून करावं आणि त्यावेळेसच ही त्यांना श्रद्धांजली पूर्ण होईल असं मला वाटतं. त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते परमेश्वराला विनंती आहे की त्यांना सहन करण्याची शक्ती द्यावी आणि वाघमारे सरांच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. ओम शांती.